सोने चांदीच्या दरामध्ये पुन्हा वाढ झाली। सोनं 3,500 रुपयांनी वाढलं तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 11,000 रुपयांची वाढ झालेली आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, सोने चांदीच्या दरामध्ये पुन्हा एकदा मोठी वाढ झाली। सोनं 3,500 रुपयांनी वाढलं तर चांदीच्या दरात 11,000 रुपयांची वाढ झालेली आहे। आणि या संदर्भात सोने व्यापारी सागर भंगाळे यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। गेल्या महिन्याभरापासून आपण जर सोने व चांदी दराचा विचार केला तर सोने व चांदीच्या दरामध्ये चढ उतर होत असतानाच आपण पाहिलेलं आहे। पण गेल्या 5 दिवसापासूनचा जर विचार केला तर सोन्याच्या भावामध्ये तब्बल 3,500 रुपयाची वाढ तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 11,000 रुपयांची वाढ झालेली आहे। जागतिक पातळीवर होणाऱ्या घडामोडींमुळे सोने व चांदीच्या दरामध्ये याचा थेट परिणाम झालेला आहे। याच्या मागची कारणं काय आहेत आपण ते जाणून घेऊया। आपल्या सोबत सोने व्यापारी जे आहेत सागर भंगाळे ते आपल्या सोबत जुडलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद करूया। सर खरी गोष्ट आहे, याच्या मागची मुख्य कारण म्हणजे सर जे फेडरल रिझर्व्हचे रेट ऑफ इंटरेस्ट आहे ते कुठेतरी कमी झालेले आहे आणि आता शक्यता असं वाटते डिसेंबरमध्ये जे रिपोर्ट आलेले आहे की डिसेंबरमध्ये अजून कमी होणार आहे। त्याच्यामुळे लोकांनी ती इन्व्हेस्टमेंट काढून सोनं किंवा चांदीमध्ये डायव्हर्ट केलेली दिसते आहे। त्याच्यामुळे सोनं आणि चांदीला रेटमध्ये तेजी आलेली आहे। म्हणजे तुम्ही म्हणा गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणा, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, म्युच्युअल फंड्स सगळ्याचे इंटरेस्ट कमी झालेले आहे आणि शक्यता वाटते की ते अजून कमी होणार डिसेंबरमध्ये। मेन कारण तेच आहे। सध्या तुम्ही ट्रेंड पाहिला तर असं शक्यता आहे की भाव वाढायची, पण तरी पण असं काही सांगू शकत नाही, कमी पडू शकतो, पण ट्रेंडचं पाहिलं तुम्ही वाढायची शक्यता जास्ती वाटते। अशाच पद्धतीने सोने व चांदीचे दर अजून आगामी काळात वाढण्याची शक्यता सोने व्यापाऱ्यांनी या ठिकाणी वर्तवली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।